इस्लामपूर पोलीस ठाण्याचे जे प्रमुख आहेत संजय आरोग्डे साहेब यांना त्या ठिकाणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड याचा त्या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे आणि तो सन्मान अशासाठी मिळालेला आहे की त्यांची एक संकल्पना होती की अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी रिफ्लेक्शन ज्या समोरच्या वाहनांवरती त्या ठिकाणी लावलं जातं ती संकल्पना त्याचे जनक त्या ठिकाणी आपण संजय आरोग्डे साहेब यांना आपण त्या ठिकाणी म्हणू त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांना ती संकल्पना कशी सुचली आणि ती संकल्पना आज संपूर्ण RTOच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी प्रचलित आहे। त्या संदर्भातच आज आपण आरोग्डे साहेबांशी बोलणार आहोत। आपली जी संकल्पना आहे ती रिफ्लेक्शनची ती नेमकी तुम्हाला सुचली कशी होती? ॲक्च्युली ही रिफ्लेक्टरची जी संकल्पना आहे तर ते आता मी पण ऊस पट्ट्यातलंच माझं गाव पण आहे आणि मी आता कुरळ पोलीस स्टेशनला होतो, आता इस्लामपूरला आहे, सगळा ऊस पट्टाच आहे। याच्या अगोदरसुद्धा मी छत्रपती संभाजीनगरला कर्तव्यावर होतो तर तिथंसुद्धा ऊसाचे कारखाने होते आणि ते साखर कारखान्यामध्ये ज्यावेळी ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे जायचे तर अपघात व्हायचे खूप आणि मी पण वाचायचो पेपरला वगैरे लहानपणापासून की बाबा ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जाऊन धडकला आणि अपघातून मरण पावलेले असे व्यक्तीचे पेपरला न्यूज वगैरे यायच्या। मग एक दिवशी मी संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस स्टेशनला मी कर्तव्यावर असताना नाईट ड्युटी होती माझी आणि साधारण रात्री 1:30च्या दरम्यान आम्ही सिल्लोडच्या साईडला जात होतो तर एका ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून एक तरुण धडकून जागेवरती मरण पावला होता। आम्ही पोलीस गाडी थांबवली तर कोणी नव्हतं आजूबाजूला, गाडी साईडला पडलेली होती। ते पुढून लाईट पडल्यानंतर त्याला ती दिसली नसावी आणि तो मेला तिथं। तर हे माहिती होतं की कंटिन्यू अपघात होत आहेत वगैरे। मग त्यावेळी मला असं विचार करत होतो मी तेव्हापासून 2014-15ची ती घटना आहे, तेव्हापासून मी विचार करत होतो की हे अपघात थांबवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे की बाबा याला काय करता येईल। तर मग माझी 2016ला तिकडून इकडे कुरळ पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून नियुक्ती झाली। त्यानंतर ठाणेदार असताना इथं पण भरपूर ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे सुरू झाले। मग त्यावेळी मी पाहिलं की आपल्याला इथं काहीतरी करता येईल। मग विचार करून आम्ही ते कापडी रिफ्लेक्टर लावता येईल का ह्याचा विचार केला। ती संकल्पना आम्ही त्यावेळीचे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन PR पाटील दादा ह्यांना मी ती संकल्पना सांगितली की दादा म्हटलं आपण तुमच्या कारखान्याला पहिल्यांदा आपण कंपल्सरी करूया। दादांना ती संकल्पना आवडली। मग आम्ही येलूर फाट्यावर साई इंटरनॅशनलच्या समोर PR दादांना घेऊन त्यांच्या हस्तेच पहिलं रिफ्लेक्टर आम्ही तिथं लावलं एका ट्रॅक्टरला। मग ते लावल्यानंतर ते एकदम असं नवीन वाटलं लोकांना की त्यावेळी आम्ही स्वतःच बनवलं, ते कापड घेतलं लाल, त्याच्यावरती रेडियम चिकटवलं आणि ते तिथं आम्ही लावलं। मग ते पहिल्यांदा ट्रॅक्टर चालकांना ऊसपट्टीतील लोकांना सगळ्यांनाच ते नवीन वाटायला लागलं, हे असं कसं लावणार आणि प्रत्येक वेळी काढायचं घालायचं। आणि आम्ही याच्या अगोदर रोड सप्ताहात वगैरे आम्ही रेडियम चिकटवायचो पण ते ऊस त्याच्यावरती आले होते दिसायचं नाही, अपघात व्हायचे तसे होतातच। मग ती संकल्पना आम्ही राजाराम बापूच्या 3 युनिटला आम्ही कंपल्सरी केलं, जवळजवळ 300 ट्रॅक्टरना आम्ही त्यावेळी ते लावलं। मग स्वतः मी रस्त्यावर उभा राहून, आमचा त्यावेळेचा कुरळचा स्टाफ रस्त्यावर उभा राहून ते आम्ही लावल्यानंतर मग त्यावेळी अपघात एवढं थांबलं की त्या वर्षी तर मला वाटतं 2016-17ला एकसुद्धा फेटल झालंच नाही की ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून। मग ती एवढी संकल्पना सक्सेस झाली। मग मला भरपूर महाराष्ट्रातून बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांचे फोन आले की हे ट्रॅक्टरचं रिफ्लेक्टर मिळतं आहे कुठं। मग त्यांना सांगितलं हे आपणच बनवायचं आहे। मग त्याच्यानंतर आता ते काय असे फ्लेक्सवाले जे डिजिटल्सवाले आहेत ते बनवून देतात आता। तर मग ते कंपल्सरी केल्यामुळं आम्ही आमच्या पट्ट्यातले अपघात प्रिव्हेंट झाले। मग ते असं व्हायरल होत गेलं, पूर्ण महाराष्ट्रभर ते लावलं। आता सध्या तर आता मी इस्लामपुरात आलं, इथं पण आम्ही जवळजवळ प्रत्येकावर ज्यांनी लावलं नाही त्यांच्यावरती कारवाई करतो, ते लावतातच आता लोक। आणि लोकांना पण कळलं आहे की ते दिसतं, विजिबल आहे रिफ्लेक्टर। ते डेला सुद्धा ते लाल कापड असल्यामुळे दिसतं लांबून, नाईटला त्याच्यावर जे रेडियम असल्यामुळे ते चमकतं रिफ्लेक्ट होतं। त्याच्यामुळं समोरनं जरी गाडीवाल्याची लाईट पडली तरी मागच्या गाडीवाल्याची लाईट पडून ते रिफ्लेक्ट होतं, त्याच्यामुळं ते अपघात थांबतात। तर ते नवीनच होतं, म्हणजे नवीनच एक ती संकल्पना होती। मात्र तुम्ही जेव्हा सुरुवात केली, म्हणजे तुम्ही आता म्हणाला की कुरळ पोलीस स्टेशनपासून त्याची आम्ही सुरुवात केली, मात्र तेव्हा लोकांचा प्रतिसाद त्याला कितपत मिळाला? त्यावेळी काय झालं की बाबा आमचं डिपार्टमेंट असं आहे की किमान एखादी योजना आवडू दे नाही आवडू दे, किमान आधारयुक्त भीतीमुळे लोकांचं वाटतं बाबा ठीक आहे पोलीस कारवाई करतील ह्या भीतीनं त्यांनी। आणि विशेष म्हणजे शेतकरी संघटनेची लोक इथं शेतकरी संघटना आक्रमक आहेत, बऱ्यापैकी मला ओळखत होते सगळे। आणि नेमकं PR दादांच्या हस्ते आम्ही ते घेतलं
प्लस जे आजूबाजूचे सगळे कारखानेवाल्यांची माझी कुठून ना कुठून तरी ओळख होती, काही मित्र होते माझे, त्यामुळं असं त्या माझ्या गोष्टीला कुणीच विरोध केला नाही. आणि मी सगळ्यांना जाऊन सांगितलं की बाबा हे आपण असं केलं तर अपघात थांबतील. मग त्या लोकांनासुद्धा ते चांगलं वाटलं आणि अपघात झाले नाही त्यामुळे त्यांना पण ते एवढं भारी वाटलं की आता कारखानाच देतो. म्हणजे आपल्या इथले बघितलं तुम्ही तर सगळे कारखानेच आता ते सीझन सुरू झालं की कारखाना स्वतःच रिफ्लेक्टर वाटून टाकतं. मग त्यामुळे ते विरोध काय असं म्हणावं असं मला वाटत नाही की आतापर्यंत एवढं 10 वर्षात कुठं विरोध नाही झाला कुठं. बरोबर आहे साहेब. आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो आणि ती गोष्ट संपूर्ण त्या ठिकाणी लोक असेल, समाज असेल किंवा आणखी काही गोष्टी असेल, ते गोष्टी मान्य करतात. एक अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल की याची दखल पूर्ण त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतली आणि तुम्हाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड याचा या ठिकाणी तुम्हाला सन्मान त्यांनी दिलेला आहे. काय वाटते नेमकी, काय भावना आहे आपली? ॲक्च्युली ह्याच्या अगोदर मी कधी ते बक्षिसासाठी पण ते पुटअप केलं नाही. पाठीमागच्या वर्षी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्येच असताना माझी फाईल आत्ता सध्याचे नागपूरचे CP आदरणीय सिंगल साहेब यांनी पाहिली आणि साहेबांना ते एवढं गेल्यावर म्हणजे ते ADG होते आमचे आणि इन्स्पेक्शन होतं आमच्या इस्लामपूर पोलीस स्टेशनचं. साहेबांनी त्यावेळी ती फाईल पाहिली तर साहेब एवढे खुश झाले की ही एवढी संकल्पना, कारण साहेब त्यावेळी हायवेचेच ADG होते त्यामुळं साहेबांना ते एकदम भारी वाटलं. साहेब म्हटलं ह्याचं तुम्ही पेटंट का घेतलं नाही अजून? साहेब म्हटलं मी फक्त समाजसेवा, एक लोकांचे जीव वाचतील म्हणून मी हे केलेलं आहे. साहेबांनी स्वतः माझी फाईल घेऊन गेले ते स्वतःसोबत, म्हणजे त्यांना एवढी संकल्पना आवडली ती. लोकांकडून आता तुमचं कौतुक होतं आहे, म्हणजे एखादी संकल्पना तुम्ही सुरू केली आणि ती पूर्ण देशभर त्या ठिकाणी आता सुरू आहे. काय नेमक्या भावना आहेत आपल्या? म्हणजे लोक तुमचं त्या ठिकाणी अभिनंदन करत आहेत. नाही, चांगलं वाटतं आहे की आपण केलेलं काहीतरी कामाचं चीज झालं ज्याच्यातून आता कित्येक जीव वाचले असतील आजपर्यंत. मला वाटतं 7-8 वर्षामध्ये ह्या धडकून, पहिलं मी लहान असतापासून ते वाचायचो की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून येऊन मोटरसायकलवाला धडकला. अशा बातम्या आता खूप कमी प्रमाणात, एवढं वाहतूक वाढवून, एवढे रस्ते वाढवून, एवढी वाहनं वाढवून जर तशा बातम्या येत नाहीत म्हटल्यानंतर मला पण असं वाटतं की नक्कीच आपण काहीतरी चांगलं काम केलं की लोकांचे जीव वाचलेत त्याच्यातून. छान वाटतं, फिलिंग छान वाटतं एकदम की बाबा आपल्यामुळं काहीतरी होत आहे. तर नक्कीच आपण बघितलं की एखाद्या गोष्टीची सुरुवात छोटी असू शकते, मात्र ती लोकांनी स्वीकारली, ती सत्य असेल त्या ठिकाणी, तर ती गोष्ट पूर्ण लोक त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतात. आणि त्याचंच ताजं उदाहरण आपण या ठिकाणी हारुगडे साहेबांच्या माध्यमातून बघितलं. त्यांनी अनेक विशेष त्या ठिकाणी कामं करत असताना हे सुद्धा काम त्यांनी जनतेच्या सेवेसाठी असेल किंवा त्यांच्या हितासाठी असेल, ते काम त्यांनी मनावर घेतलं आणि त्याची ठिणगी संपूर्ण त्या ठिकाणी देशभर आपल्याला पडलेली बघायला मिळते. आणि RTOच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, ती देशभर आता त्याची संकल्पना रिफ्लेक्टरची त्या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या संकल्पनेची दखल त्या ठिकाणी केंद्र शासनाने घेऊन इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड याचा सन्मान त्या ठिकाणी हारुगडे यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची त्या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल. विशाल लोंढे, AV9 मराठी, इस्लामपूर.